नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। सांगली महानगरपालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आदिवासी विकास प्रकल्प भामरागडमध्ये प्रकल्प अधिकारी म्हणून शुभम गुप्ता असताना योजनेमध्ये मोठा घोटाळा केल्याचा ठपका ठेवलाय। या संदर्भात शुभम गुप्ता यांच्यावर कारवाई करण्यासाठी आदिवासी विभागाने सामान्य प्रशासन विभागाकडे कारवाईसाठी अहवाल पाठवलाय। सामान्य प्रशासन विभाग दिल्लीतील DOPT कडे या संदर्भात अहवाल पाठवून शुभम गुप्ता यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याची माहिती आहे। काँग्रेसच्या मुंबईतील सभेला वाहतूक पोलिसांनी MMRDA कडे आक्षेप नोंदवलाय। 20 ऑगस्टला वांद्रे कुर्ला संकुलाच्या फटाका मैदानात काँग्रेसची सभा आयोजित करण्यात आली आहे। नुकत्याच वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेल्या सायन इथल्या वाहतुकीच्या पुलाचं कारण देत वाहतूक पोलिसांनी सभेला आक्षेप नोंदवल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। वाहतूक पोलिसांनी याबाबत MMRDA कडे आक्षेप नोंदवलाय। महायुती सरकारने आणलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चर्चा सध्या राज्यभर आहे। आज पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे राज्यस्तरीय लाभ वितरणाचा कार्यक्रम झाला। अशातच एका व्हायरल मेसेजमुळे खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर निशाणा साधलाय। मेसेजमध्ये लाभार्थी महिलांना आज बालेवाडी येथील कार्यक्रमाला हजर राहण्याचं फरमान सोडण्यात आलंय। ज्या लाभार्थी महिला उपस्थित राहणार नाहीत त्यांचे अर्ज रद्द केले जातील असे या मेसेजमध्ये लिहिले आहे। या मेसेज नंतर सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त करत सरकारला इशारा दिलाय। बांगलादेशात सत्ता परिवर्तन झाले, त्यासाठी उठाव केला गेला। त्याची प्रतिक्रिया भारतात काही ठिकाणी उमटत आहे। बांगलादेशमध्ये जे घडले त्याचे परिणाम महाराष्ट्रातून येतील असे काही वाटले नाही। महाराष्ट्रात काही ठिकाणी जे काही घडले ते राज्याच्या आणि समाजाच्या हिताचे नाही। यासाठी राजकारण समाजकारणातील लोकांनी संयमाचा पुरस्कार करावा व शांतता कशी राहील याबद्दलची खबरदारी घ्यावी असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी दिलाय। सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी नाशिक येथील सिन्नरच्या पंचाळे गावामध्ये प्रवचनाच्या दरम्यान एका धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते। त्यांच्या वक्तव्याचे पडसाद राज्यभरात उमटत असून महंत रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनंतर रामगिरी महाराजांना थेट पोलीस संरक्षण देण्यात आलंय। लाडकी बहीण योजना महायुती सरकारसाठी टर्निंग पॉइंट ठरणार असल्याचे बोलले जाते। याबाबत संजय राऊत म्हणाले की लाडकी बहीण योजना टर्निंग पॉइंट अजिबात करणार नाही। कदाचित त्यांच्यासाठी तो U-टर्न ठरेल। महाराष्ट्र सरकारने याआधी अशा खूप योजना राबवल्या आहेत। 1,500 रुपये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे खिशातून देत नाहीत, लोकांच्या करारातूनच ते देत आहेत। या योजनेचा महिलांनी लाभ घेतला पाहिजे। आमचं सरकार येईल तेव्हा 1,500 रुपयांचे आम्ही 3,000 रुपये करू, हा आमचा शब्द असल्याचेही त्यांनी म्हटलंय। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत जनसन्मान यात्रेच्या कार्यक्रमाला शिवाजीराव आढळराव पाटील गैरहजर राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय। लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाकडे देखील आढळराव पाटलांनी पाठ फिरवल्याची चर्चा आहे। शिरूर लोकसभा मतदारसंघात पराभवानंतर काही आमदार विचारात घेत नसल्याची खंत यापूर्वी आढळराव पाटलांनी व्यक्त केली होती। आजपासून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जनसन्मान यात्रा शिरूर लोकसभा मतदारसंघात असून पहिल्याच दिवशी आढळराव पाटलांची गैरहजेरी चर्चेचा विषय ठरली आहे। आज त्यांनी पक्ष फोडला, उद्या तुमच्या घरात येऊन नुकसान करतील। सरकार घाबरलं असल्यानं निवडणुका पुढे ढकलत आहेत अशी टीका खासदार सुप्रिया सुळेंनी सरकारवर केली आहे। तर जनता हुशार असून निवडणूक पुढे ढकलली तरी पुढचे सरकार आमचे येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातर्फे जळगावात झालेल्या महिला मेळाव्यातून त्या बोलत होत्या। पुण्यात आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात आलाय। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे। ते म्हणाले की खटाखट सारखी योजना नाही, ही फटाफट चालणारी योजना आहे। आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये थेट पैसे जात आहेत। ज्या बहिणींचे फॉर्म रखडले त्यांना 3 महिन्यांचे 4,500 रुपये एकदम देणार अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। छत्रपती संभाजीनगर मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। पैठणमधील केकत जळगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये सुमारे 50हून अधिक विद्यार्थ्यांना बिस्किटातून विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे। बिस्किट खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना मळमळ उलट्यांचा त्रास होऊ लागल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। या प्रकारामुळे पालक संतप्त झाले आहेत।
प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राइब करा आणि बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।